नमस्कार विद्यार्थी मित्रो, यशोदीप इन्स्टिट्यूट पुणे यांच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर आपण पीडीसी बँक याचे जे सब्जेक्ट दिलेला आहे बँकिंग आणि सहकार, या सब्जेक्ट मधील सहकार या विषयावर आपण लेक्चर सिरीज सुरू करत आहोत. तर आपण त्याच्यातला सहकार हा पहिला चॅप्टर पाहणार आहोत. तर सहकार याचा अर्थ काय, इतिहास काय, वैशिष्ट्य काय आणि महत्व काय, हे सर्व या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेणार आहोत. तर सहकार म्हणजेच एकमेकांना मदत करणे, कौटुंबिक व सामाजिक जीवनात एकत्रित राहणे व काम करणे होय. तर आपण ह्या व्हिडिओवर आपण जे पण महत्त्वाचे मुद्दे आहेत त्यांना हायलाइट केलेले आहे. ही पीडीएफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलच्या ऑफिशियल लिंक आहे त्याच्यावर भेटून जाईल. ही लिंक तुम्हाला आपल्या चॅनलच्या ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये भेटून जाईल. तर आपण हे लेक्चर सुरू करूयात. तर सहकाराला इंग्रजीमध्ये कॉपरेशन असे म्हणतात. कॉपरेशन हा मूळ शब्द लॅटिन भाषेतून कॉपरी या शब्दापासून आला आहे. या शब्दातील को म्हणजे सह किंवा एकत्र व ऑपरी म्हणजे कार्य करणे, म्हणजे कॉपरेशन म्हणजे एकत्रित काम करणे होय. तर याच्यामध्ये हा शब्द कॉपरेशन कुठून आलेला आहे, कोणत्या भाषेतून आलेला आहे हे महत्वाचं आहे. तर हा लॅटिन भाषेतून आलेला आहे. तर पुढे अनेक विचारवंतांनी सहकार्याच्या केलेल्या व्याख्या पुढील प्रमाणे. एच कॅल्वेट यांनी काय व्याख्या केली की म्हटलं की मानवी भूमिकेतून व्यक्तींनी स्वइच्छेने एकत्र येऊन आपल्या आर्थिक हिताच्या वृद्धीसाठी समानतेच्या तत्वावर स्थापन केलेली संघटना म्हणजे सहकारी संस्था होय. तर ही आपल्याला लक्षात ठेवायची का? तर ठेवण्याची गरज नाहीये, पण आपल्याला जर विचारला प्रश्न की हे सेंटेन्स कुणी म्हटलं आहे, तर आपल्याला माहित असावं की हे सेंटेन्स एच कॅल्वेट यांनी म्हटलेलं आहे. तर याच्याने काय सांगितलंय की मानवी भूमिकेच्या व्यक्तींनी स्वइच्छेने एकत्र यायचं, कुणाचा फोर्स नसावा, तो स्वतःच्या मर्जीने एकत्र आला पाहिजे आणि आपला आर्थिक हिताच्या वृद्धीसाठी समानच्या तत्वावर स्थापन केलेली संघटना म्हणजे सहकारी संस्था होय. तर पुढची व्याख्या पाहूयात आपण. ती श्री व्यंकुटलाल मेहता यांनी केली आहे. त्यांना भारतीय सहकार चळवळीचे प्रणेते म्हणतात. हे व्यक्ती आपल्यासाठी महत्वाचे आहेत. तर व्यंकुटलाल मेहता काय म्हणतात की समान गरजा असलेल्या व्यक्तींनी एकत्र येऊन आपल्या समान आर्थिक उद्दिष्टेच्या पूर्ततेसाठी स्वइच्छेने स्थापन केलेली संघटन प्रकार म्हणजे सहकारी संस्था होय. ही यांची व्याख्या आहे, ज्यांनी जी दिली आहे ती आपल्या लक्षातच ठेवायची आहे, कारण की हे एक्झामच्या दृष्टीने हे व्यक्ती आपल्यासाठी जास्त महत्वाचे आहे. तर पुढे जर पाहिलं तर तिसरी व्याख्या भारतीय सहकार कायदा 1912 या ड्राफ्ट मध्ये काय दिली होती, तर सहकारी तत्वांना अनुसरून आपल्या सभासदांचे आर्थिक हित संबंध वृद्धिंगत करण्याचे ज्या संस्थेचे उद्दिष्ट असते तिला सहकारी संस्था असे म्हणतात. तर सहकारी तत्वांना अनुसरून आपल्या सभासदांचे आर्थिक हित संबंध वृद्धिंगत करण्याचे ज्या संस्थेचे उद्दिष्ट असते तिला सहकारी संस्था असे म्हणतात. असं कुणा म्हटले? भारतीय सहकारी कायदा 1912 ने. पुढे आपण पाहणार आहोत सहकार नियोजन समिती 1946 साली जी स्थापन केली होती त्यांनी काय व्याख्या दिली आहे. तर सहकार हा व्यवसाय संघटनेचा एक प्रकार असून व्यक्ती आपल्या हित रक्षणासाठी समानतेच्या तत्वावर स्वइच्छेने एकत्र येतात, असं हे सहकार नियोजन समितीने म्हटलेलं आहे. तर पुढे पाचवी व्याख्या आहे प्राध्यापक पॉल लेम्बर्ट यांनी काय म्हटलंय की स्वतःच्या उपयोगासाठी व्यक्तीच्या समूहाने निर्माण केलेली आणि दिग्दर्शित केलेली लोकशाही नियमानुसार चालवलेली सभासद व एकूण समाज यांच्या सेवेसाठी स्थापन केलेली व्यवहार संस्था म्हणजे सहकार संस्था होय, असे एकूण म्हटलेले प्राध्यापक पॉल लेम्बर्ट. तर आपण पुढचा टॉपिक आहे जागतिक सहकार चळवळ. जागतिक सहकार म्हणजे जगामध्ये ही सहकार चळवळ कशी उदय आली, कुठे उदय आली, हे आपण पुढे पाहणार आहोत. तर सहकार चळवळीचा उगम सर्वप्रथम युरोप खंडातील इंग्लंडमध्ये झाला. हा इंग्लंडमध्येच का झाला, तर पहिली औद्योगिक क्रांती आपल्याला माहित असेल तर इंग्लंडमध्ये सुरू झाली. तेव्हा औद्योगिक क्रांतीच्या प्रभावामुळे काय झालं की भांडवलशाही प्रवृत्ती वाढीस लागायला लागली. त्यामुळे परिणामी लोकांना अधिकाधिक नफा मिळवण्याच्या भांडवलाच्या प्रवृत्तीमुळे ग्राहकांचे व कामगारांचे शोषण होऊ लागले
आणि कामगारांना फार कमी वेतन देण्यात येऊ लागले. त्याशिवाय त्या कामाचे तास पण जास्त होते. त्यामुळे अजूनही दारिद्र्यात भर पडली. त्यामुळे नकली माल, कमी वजन, भेसळयुक्त माल, महागडा किमतीत कंपन्या विकू लागल्या. त्यामुळे त्या लोकांचे आर्थिक शोषण होऊ लागले. त्यामुळे श्रीमंत आणि गरीब याच्यातील विषमता वाढू लागली. त्यामुळे ही संकल्पना, सहकारी संकल्पना उदयास येऊ लागली. त्यामुळे सर रॉबर्ट ओवेन यांनी कामगारांच्या सहकारी संस्था स्थापन केल्या आणि तसेच यांना आधुनिक सहकारी चळवळीचे जनक मानले जाते. तर पुढे इंग्लंडमधील रॉसडेल येथे 28 विणकरांनी एकत्र येऊन सहकारी तत्वावर सन 1844 मध्ये रॉसडेल इक्विटेबल पायनोरियर सोसायटी लिमिटेड या संस्थेची स्थापना करून सहकारी ग्राहक भांडार सुरू केले व सहकारी चळवळीचा पाया घातला गेला. आपल्याला याच्यामध्ये सर रॉबर्ट ओवेन हे महत्वाची व्यक्ती आहे, कारण की त्यांनी आधुनिक सहकारी चळवळीचा त्यांना जनक मानले जाते. तर पुढे रॉसडेल हे इक्विटेबल पायनोरियर सोसायटी लिमिटेड ही पण आपल्यासाठी महत्वाची आहे, कारण की या प्रश्न आपल्याला एक्झाम मध्ये विचारले जाऊ शकतात. एक्झाम मध्ये जे महत्वाचं आहे, कोणते मुद्दे महत्वाचे आहे हेच आपण हायलाइट केलेले आहे. हे जरी तुम्ही व्यवस्थित केलं तर तुम्हाला सहकार्य या टॉपिक मध्ये जास्तीत जास्त मार्क भेटणार आहे. तर पुढे इसवी सन 1895 मध्ये लंडन येथे आंतरराष्ट्रीय सहकार संघटनेची स्थापना झाली. तर हे विचारू शकतात, आंतरराष्ट्रीय सहकारी संघटनेची स्थापना कुठे झाली? तर लंडन या ठिकाणी झालेली आहे. तर हा झाला जागतिक सहकार संकल्पनेचा उदय आणि त्याची सुरुवात कुठे झाली, त्याचा उगम कुठे झाला. तर आता आपण पुढे भारतात सहकार चळवळ कशी उदयास आली त्याच्याबद्दल काय काय माहिती आहे हे आपण आता पुढे पाहणार आहोत. तर भारतीय सहकारी चळवळ. तर भारतात सहकारी चळवळ मुंबई प्रांतातील बडोदा येथे भारतातील पहिली सहकारी पतपुरवठा संस्था 5 फेब्रुवारी 1889 रोजी स्थापन झाली. तर मुंबई प्रांतातील बडोदा हे महत्वाचं स्थळ आहे. तर पहिली सहकारी पतपुरवठा संस्था 5 फेब्रुवारी 1889 ही तारीख आपल्यासाठी महत्वाची आहे. तर पुढे काय झालं, प्राध्यापक विठ्ठल लक्ष्मण कवटेकर यांनी अन्वय सहाय्यकारी मंडळी या नावाने पहिली पतपुरवठा संस्था स्थापन केली आहे. तर एक भारतीय व्यक्ती म्हणून प्राध्यापक विठ्ठल लक्ष्मण कवटेकर हे व्यक्ती आपल्यासाठी महत्वाचे आहे. त्याचबरोबर ही अन्य सहाय्यकारी मंडळी ही संस्था पण आपल्यासाठी महत्वाची आहे. हे पण आपल्याला एक्झाम मध्ये विचारू शकतात. त्यापुढे पहिला सहकारी कायदा सन 1904 मध्ये संमत केला. इंग्रजांनी पहिला सहकारी कायदा सन 1904 मध्ये स्थापन केला. पण या कायद्यात काही त्रुटी होत्या, कारण की सावकारी पाशातून लोकांना मुक्त करण्यासाठी त्यांनी एक छोटासा प्रयत्न केला होता. पण ह्या कायद्यानुसार फक्त आपण पतसंस्था स्थापन करण्यापुरताच हा पहिला सहकारी कायदा मर्यादित होता. त्यामुळे त्याच्यात काही त्रुटी होत्या, उणीवा होत्या. ह्या दुरुस्ती आपण सन 1912 मध्ये दुसरा जो सहकारी कायदा संमत केलाय याच्यातून आपण त्या त्रुटी दूर केलेल्या आहेत. पुढे पाहिलं तर भारतातील सहकारी चळवळीची प्रगती व त्रुटी अभ्यासासाठी सन 1914 साली ब्रिटिश सरकारने एडवर्ड मॅकलेगन याच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली. पुढे जर पाहिलं तर पहिले महायुद्ध झाले, त्याच्यानंतर 1919 मध्ये ब्रिटिश सरकारने मॉन्टेफोर्ट सुधारणा कायदा मंजूर केला. या कायद्यामुळे सहकार हा विषय केंद्र सरकारकडून प्रांतिक सरकारच्या अखत्यारीत आला. तुम्हाला माहिती आहे 1919 कायदा, मॉन्टेफोर्ट सुधारणा कायदा, याच्यामध्ये काय केलं होतं की केंद्राचे विषय आणि राज्याचे विषय हे वेगळे केले होते. त्यामुळे हा सहकार विषय असू, कृषी विषय असू, हे दोन विषय आपल्याला राज्य सूचीमध्ये टाकले होते. त्यामुळे राज्य सरकारने याच्यावर कायदा करणे गरजेचं होतं. त्यामुळे राज्य सरकारने एक मुंबई प्रांत होता, त्या मुंबईच्या प्रांताने 1925 मध्ये सहकार कायदा संमत केला. आणि पुढे जाऊन भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना 1 एप्रिल 1935 रोजी करण्यात आली आणि त्यांनी शेती पतपुरवठा विभाग आपल्या खात्या अंतर्गत ओपन केला. पुढे जर माहिती पाहिली तर प्राध्यापक धनंजय गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली कृषी आणि अर्थ पुरवठा समिती 1944 ची आहे. तर श्री आर जे सेरैया
यांच्या अध्यक्षतेखाली सहकार नियोजन समिती 1945 साली स्थापन केलेली आहे. तर पुढे जाऊन जर माहिती पाहिली तर बँकिंग सोयी आणि सुधारणा यासाठी सरकारने श्री पुरुषोत्तमदास ठाकूरदास यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामीण व बँकिंग चौकशी समिती 1949 नेमली आहे. तर पुढे जाऊन 1951 मध्ये ग्रामीण कर्ज पुरवठ्याचा अभ्यास करून शिफारस करण्यासाठी अखिल भारतीय ग्रामीण पतपुरवठा पाणी समिती डॉक्टर ND गोरावाला यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्ती केली आहे. आणि पुढे सन 1954 मध्ये या समितीने आपला अहवाल सरकारकडे सादर केला आणि या समितीने आपल्या अहवालात असे मत नोंदवले आहे की सहकार अयशस्वी ठरला तथापि तो यशस्वी झाला पाहिजे. म्हणजे काय म्हटले, सहकार जरी आता अयशस्वी ठरला असेल तर तो पुढे जाऊन यशस्वीच झाला पाहिजे असे या समितीने मत नोंदवले आहे. त्यामुळे याच्यामध्ये आपण जे हायलाइट केलेले मुद्दे आहे ते परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचे आहे. तर ही PDF तुम्हाला आपल्या चॅनेलवर भेटणारच आहे. तरी हा व्हिडिओ तुम्ही एकदा पहा, दोनदा पहा, तर त्यामुळे तुम्हाला हे सर्व रिव्हिजन करायला सोपं पडेल. तर पुढे आपण आता महाराष्ट्रात सहकारच्या चळवळी आपण पुढे कव्हर करणार आहोत. तर महाराष्ट्र हे सहकार क्षेत्रातील पुढारलेले राज्य असून राज्यभरात सहकारी संस्थेचे मोठे जाळे पसरलेले आहे. तर जर आपण महाराष्ट्रात पाहिलं तर महाराष्ट्रात बऱ्याच सहकारी संस्था आहेत. तर सहकारी पतपुरवठा संस्था म्हणावा, बिगर कृषी पतपुरवठा संस्था, विपणन सहकारी संस्था म्हणावा किंवा ग्राहक सहकारी संस्था, प्रक्रिया सहकारी संस्था, सेवा सहकारी संस्था, मजूर सहकारी संस्था, अशा अनेक संस्था आपल्याकडे स्थापन आहेत. आणि त्या आता यशस्वीपणे कार्यरत असल्यामुळे महाराष्ट्रातील सामान्य नागरिक, शेतकरी यांना त्या कारणाने सहकारी संस्थेच्या संपर्कात आलेला आहे. तर मुंबई येथे जिल्हा सहकारी संस्थेची स्थापना सन 1923 मध्ये झालेली आहे. तर या बँकेचे पुढे राज्य शिखर बँकेत रूपांतर होऊन सध्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड म्हणून कार्यरत आहे. तर पुढचा मुद्दा आहे की महाराष्ट्रात सहकारी पतपुरवठ्याबाबत आपण त्रिस्तरीय रचना स्वीकारलेली आहे. तर प्राथमिक स्तरावर आपण प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्था, जिल्हा स्तरावर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, तर राज्य स्तरावर राज्य सहकारी बँक ही शिखर बँक म्हणून कार्यरत करते. तर पुढे स्वातंत्र्यानंतर सन 1951 मध्ये प्राध्यापक धनंजय गाडगीळ व पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या मार्गदर्शनामुळे प्रवरा सहकारी साखर कारखाना लिमिटेड, प्रवरानगर, जिल्हा अहमदनगर येथे महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना स्थापन केलेला आहे. सहकारी तत्वावर जर पहिला साखर कारखाना पुणे स्थापन केला असेल तर 1951 मध्ये प्राध्यापक धनंजयराव गाडगीळ व पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांनी स्थापन केलेला आहे. आणि तो साखर कारखाना कुठे आहे तर प्रवरानगर, अहमदनगर येथे आहे. हे आपल्याला एक्झामच्या दृष्टीने खरंच खूप महत्वाचं आहे. निर्मिती झाली आणि महाराष्ट्रात सहकारी संस्था कायदा 1960 या कायद्यानुसार सहकारी संस्थेचे नियमन आणि नियंत्रण केले जाते. तर महाराष्ट्रात कोणत्या कायद्याने सहकारी संस्थेचे नियंत्रण आणि नियमन केले जाते तर तो कायदा 1960 चा आहे, महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960. तर देशातील सहकारी संस्थेच्या कामकाजात अजून सुसूत्रता आणण्यासाठी केंद्र शासनाने 97वी घटना दुरुस्ती अधिनियम 2011 अन्वये सहकार कायद्यात काही सुधारणा केल्या की ज्यामुळे राज्यालाही सहकार्याविषयी नियम बनवता येतील आणि केंद्र शासनालाही सहकार्याविषयी नियम बनवता येतील. त्यामुळे सहकार कायदा हा केंद्र शासन सुद्धा थोडे नियम बनवतात आणि राज्य शासन पण याबद्दल नियम बनवतात. जर अनेक राज्यांविषयी जर नियम बनवायचा असेल तर केंद्र शासन हे नियम बनवतं आणि एखाद्या पर्टिक्युलर राज्यासाठीच तो नियम बनवायचा असेल तर राज्य शासन त्याबद्दल नियम बनवतं. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने 14 फेब्रुवारी 2013 रोजी अध्यादेशाद्वारे महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 मध्ये सुधारणा केलेली आहे. तर आपण जो 1960 जो कायदा पाहिला होता तो महाराष्ट्र शासनाने 14 फेब्रुवारी 2013 याच्यामध्ये काही सुधारणा घडवून आणल्या आहेत. तर पुढे जाऊन आपण सहकार्याची काही वैशिष्ट्ये पाहणार आहोत. तर एक्झामच्या दृष्टीने आपल्याला हे सहकारची काय वैशिष्ट्ये असू शकतात ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कारण की त्यामध्ये आपल्या 4 ऑप्शन मध्ये विचारू शकतात
की यापैकी कोणतं वैशिष्ट्य हे सहकाराचं वैशिष्ट्य नाहीये. तर आपण आता पुढे सहकाराचे वैशिष्ट्य काय ते पाहणार आहोत. तर त्याच्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य आहे व्यक्तीचे संघटन. तर याच्याबद्दल माहिती पाहिली तर समाजात अनेक व्यक्तीचे उत्पन्न हे मर्यादित असते. त्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल व्यक्ती असतात, त्यामुळे त्यांच्या गरजा भागवण्यासाठी ते एकत्र येऊन सहकारी संस्थेची स्थापना करतात. प्रत्येक जण सर्वांसाठी व सर्वजण प्रत्येकासाठी काम करतात. सर्व सभासद या संस्थेचे हे मालक असतात. सहकारी संस्थेत भांडवलापेक्षा व्यक्ती म्हणजे सभासद हा घटक खूप महत्वाचा असतो. तर महाराष्ट्र संस्था कायदा 1960 नुसार सहकारी संस्था स्थापन करण्यासाठी वेगवेगळ्या कुटुंबातील किमान 10 व्यक्ती आवश्यक असतात. पुढे जर दुसरा मुद्दा पाहिला तर ही ऐच्छिक संघटना, म्हणजे याच्यामध्ये सहकाराचे सदस्यत्व सर्वांना ऐच्छिक असते. म्हणजे जात, धर्म, लिंग किंवा आर्थिक परिस्थिती याचा विचार केलेला नसतो. सहकारी संस्थेत सभासद होण्यासाठी अथवा सभासदत्व रद्द करण्यासाठी कोणत्याही व्यक्तीवर कोणत्याही प्रकारची सक्ती केली जात नाही. सभासद होणे अगर न होणे हे ठरवण्याचा संपूर्ण अधिकार संबंधित व्यक्तीचा असतो. म्हणून सहकारी संस्था ही ऐच्छिक संघटना आहे. पुढे जर तिसरा मुद्दा पाहिला तर समान उद्दिष्ट. तर सहकारामध्ये एकत्र येणाऱ्या व्यक्तीचे उद्दिष्ट एक समान असते. समान गरजा असणारे व्यक्ती आपल्या उद्दिष्टपूर्तीसाठी एकत्र येऊन सहकारी संस्थेची स्थापना करतात. उदाहरणार्थ आपण जर पाहिलं तर घराची गरज असणारे व्यक्ती एकत्र येऊन सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन करतात. तर याच्यामध्ये चौथा मुद्दा जर आपण पाहिला तो लोकशाही संघटन. तर यामध्ये जर पाहिलं तर सहकारी संस्था ही एक लोकशाही संघटना आहे. सहकारात भांडवलापेक्षा व्यक्तीला अधिक महत्त्व दिले जाते. कोणत्याही सभासदाचे भांडवल कमी किंवा जास्त असले तरी एक व्यक्ती एक मत या तत्वाचा अवलंब केला जातो. सहकारी संस्थेचा कारभार सभासदांनी निवडून दिलेली प्रतिनिधी म्हणजे संचालक मंडळ लोकशाही पद्धतीने चालवला जातो. लोकशाही कारभार हा सहकाराचा गाभा आहे. तर पुढे आपण पाहिलं की पाचवा मुद्दा जर पाहिला तर समानता. तर सहकारी संस्थेचे सभासदत्व देताना त्या व्यक्तीची जात, धर्म, पंथ, वर्ण, लिंग, आर्थिक परिस्थिती किंवा त्याची सामाजिक प्रतिष्ठा काय आहे या बाबी विचारात घेतल्या जात नाहीत. तर सहकारी संस्थेचे कोणते श्रेष्ठ अथवा कनिष्ठ नसतो. तर सभासदांना समान दर्जा, समान हक्क व अधिकार असतात. म्हणून समानता हा सहकाराचा पाया मानला जातो. तर आपण पाचवा मुद्दा पाहिला तर केले जाते. जर पुढे 10वा मुद्दा जर पाहिला आर्थिक व सामाजिक चळवळ. तर समाजातील आर्थिक दुर्बळ घटक आपल्या दुर्बलतेवर मात करून स्वतःचा विकास साधण्यासाठी एकत्र येऊन सहकारी संस्थेची स्थापना करतात. सहकारी संस्थेची जितकी वाढ आणि प्रगती होऊन तितक्या प्रमाणात भांडवलदार, कारखानदार किंवा व्यापारी वर्गाकडून होणारी समाजाची पिळवणूक व आर्थिक शोषण थांबेल. त्यामुळे श्रीमंत आणि गरीब यांच्यातील दरी जी आहे ती कमी होईल. त्यामुळे आर्थिक विषमता कमी होईल. त्यामुळे आर्थिक समानता निर्माण होऊ शकते. त्यामुळे सहकारी संस्थांमुळे समाजातील दुर्बल घटक भांडवलदाराविरुद्ध यशस्वी लढा देतात. जितक्या प्रमाणात सहकारी संस्थांची वाढ आणि प्रगती होईल तितक्या प्रमाणात समाज हा समतेवर आधारित अशी समाज रचना निर्माण होऊ शकते. जर पुढे जर पाहिला व्यवसाय संघटन प्रकार. तर सहकारी चळवळ सुरू होण्यापूर्वी व्यवसाय क्षेत्रामध्ये एकल व्यापारी भागीदारी असे व्यवसाय संघटन प्रकार प्रचलित होते. कालांतराने कंपन्या अस्तित्वात आल्या आणि या सर्व व्यवसाय संघटना नफा मिळवण्याच्या मुख्य हेतूने कार्य करू लागले. तर पुढे भांडवल घटकाला प्राधान्य मिळू लागले. त्यामुळे सहकारी संस्था देखील इतर व्यावसायिक संघटन प्रकारामध्ये व्यवसाय करणारी एक संघटनाच आहे. परंतु तिचा हेतू नफा मिळवणे हा नसून सेवा देणे, सभासदांचे हित जोपासणे हा आहे. तर पुढे आपण सहकाराचे महत्व याच्यामध्ये जे पॉइंट आहे ते पाहणार आहोत. तर आपण पाहिला एक संघ समाजाची निर्मिती. तर सहकारी व्यक्तिगत हितापेक्षा व्यक्ती समूहाच्या हिताला प्राधान्य दिले जाते. सहकारामुळे धर्म, जात, पंथ, लिंग, वर्ण इत्यादी भेद कमी होऊन सर्वांना समान मानले जाते.
परिणामी काय होतं, समाजामध्ये समता, एकता, बंधुता, सलोखा किंवा सामाजिक सलोखा वाढतो आणि एक संघ समाजाची निर्मिती होण्यास मदत होते. तर पुढचा मुद्दा जर पाहिला तर शेती क्षेत्राचा विकास. तर भारतामध्ये शेती क्षेत्राला पतपुरवठा करण्यासाठी सहकारी चळवळ सुरू झाली. सहकारी पतसंस्था शेतकऱ्यांना सुधारित बियाणे, खते, कीटकनाशके, विद्युत पंप, पाईपलाईन व अवजार इत्यादीसाठी अल्प दराने कर्ज पुरवठा करतात. त्यामुळे शेती उत्पादन वाढते. परिणामी शेती क्षेत्राचा विकास होण्यास मदत होते. तर पुढचा मुद्दा जर पाहिला तर औद्योगिक विकास. याच्यामध्ये जर पाहिलं, कारागीर असतात, लघु व कुटीर उद्योजक एकत्र येऊन औद्योगिक सहकारी संस्था स्थापन करतात. या संस्थेमार्फत सभासदांनी कच्चा मालाची खरेदी व पक्क्या मालाची विक्री केली जाते. या संस्था लघु उद्योग, कुटीर उद्योगांना चालना देतात. तसेच सहकारी क्षेत्रामध्ये शेतीपूरक, शेतीमालावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगाचाही विकास होतो. सहकारी साखर कारखाने म्हणावा, सहकारी सूतगिरण्या, सहकारी तेल गिरण्या इत्यादी प्रक्रिया या संस्था मार्फत कार्यरत असतात. या संस्थांमुळे औद्योगिक विकासाला चालना मिळाली जाते. तर पुढचा मुद्दा आहे रोजगार निर्मिती. रोजगार निर्मिती म्हणजे या सहकारामुळे लोकांना अनेक रोजगार उपलब्ध होतात. कारण की सहकारी क्षेत्रामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होण्यास मदत होते. सहकारी साखर कारखाने म्हणावा, सूतगिरणे म्हणावा, तेलगिरणे म्हणावा इत्यादी मध्ये प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होतो. याशिवाय शेतमजूर, ऊस तोडणी कामगार, वाहतूकदार, अन्य सेवा पुरवठादार या व्यावसायिक यांना अप्रत्यक्षपणे रोजगार उपलब्ध होतो. कोणत्याही सहकारी संस्थेचे दैनंदिन कामकाज चालवण्यासाठी काही कर्मचाऱ्यांची गरज असते. अशा विविध प्रकारच्या सहकारी संस्थेच्या स्थापनेमुळे रोजगाराच्या संधीत वाढ होते. जर पाचवा मुद्दा पाहिला तर मक्तेदारीवर नियंत्रण. तर ग्रामीण भागात सावकार शेतकऱ्यांना भरमसाठ व्याजाने कर्ज पुरवठा करतात. सहकारी पतसंस्थेच्या स्थापनेमुळे सावकारांची कर्ज पुरवठ्याची मक्तेदारी कमी होण्यास मदत झालेली आहे. तर पुढे पाहिला तर स्वसामर्थ्याची जाणीव. तर या सहकारामुळे समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व्यक्ती परस्पर साहाय्याने एकत्र येऊन स्वतःचे संरक्षण करू शकतात. त्यांच्या स्वसामर्थ्याची जाणीव त्यांना निर्माण होऊ शकते. ते आपले शोषण कर्मचाऱ्यांविरुद्ध लढा देऊ शकतात. त्यांच्या स्वसामर्थ्याची जाणीव निर्माण होऊन ते आपल्या शोषण करण्याविरुद्ध लढा देऊ शकतात. त्यामुळे आत्मविश्वास वाढून संघटन, व्यवसाय आणि व्यवस्थापन कौशल्य इत्यादी गुणांचा त्यांचा विकास होऊ शकतो. यातून सभासदांमध्ये स्वसामर्थ्याची जाणीव निर्माण होऊ शकते. तर पुढे जर पाहिलं तर नफ्याचे न्याय्य वाटप. म्हणजेच सहकारी संस्थेत मिळालेले जे अधिकी असते, नफा असतो तो सर्व सभासदांमध्ये वाटून दिला जातो. अधिकाचे वाटप हे भाग भांडवलाच्या प्रमाणात सभासदांनी संस्थेमध्ये केलेल्या आर्थिक व्यवहाराच्या प्रमाणात केले जाते. नफ्याचे न्याय वाटपामुळे नफ्याच्या वाढीस प्रत्येक सभासदांना जो वाटा दिला जातो तो नफ्याच्या प्रमाणात दिला जातो. परिणामी नफ्याचे न्याय वाटप होऊन सभासदांची आर्थिक प्रगती होते. पुढे मध्यस्थांचे उच्चाटन. त्याच्यामध्ये कुणी मध्यस्थ नसतो. तर पुढे जर पाहिलं तर नववा मुद्दा आहे. तरी ते नववा मुद्दा टाकायचा राहिलेला आहे. तर नववा मुद्दा आहे खरेदी शक्तीत वाढ. तर सहकारी संस्था सभासदांना, ग्राहकांना चांगल्या दर्जाच्या वस्तूंचा पुरवठा वाजवी किमतीत करतात. वाजवी किमतीत वस्तू मिळाल्याने पैशाची बचत होते. त्यामुळे सभासदांची खरेदी शक्ती वाढते. तर हा मुद्दा तुम्ही ऍड करून घ्या. तर नववा मुद्दा आहे खरेदी शक्तीत वाढ आणि 10वा मुद्दा आहे लोकशाही शिक्षण. कारण की सहकारी संस्थेचे व्यवस्थापन लोकशाही पद्धतीने चालते. सभासदांना सर्वसाधारण सभेला सर्वोच्च अधिकार असतात. सहकारी संस्थेचे सर्व निर्णय सभासदांच्या सभेत लोकशाही पद्धतीने सर्वानुमते घेतले जातात. एक व्यक्ती एक मत या नियमानुसार सहकारामध्ये लोकशाही तत्व प्रणाली व्यवस्थापनासाठी वापरली जाते. सहकारातून सामान्य लोकांना लोकशाहीचे शिक्षण मिळते. त्यामुळे देशात लोकशाही बळकट होण्यास मदत होते. तर हे सर्व मुद्दे जे आहे ते सहकाराविषयी आहे.
तर याच्यामध्ये तुम्हाला फक्त हे सहकार्याचे वैशिष्ट्य एवढे जरी 11 मुद्दे जरी माहिती असले तरी तुमच्यासाठी महत्वाचे आहे. तर याचं जे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे ते तुम्हाला हे मुद्दे काय आहे याच्यासाठी समजण्यासाठीच फक्त दिलेले आहे. त्यापुढे सहकार्याचे महत्व काय आहे हे तुम्हाला माहित पाहिजे. आणि हे सर्व जे तुम्हाला हायलाइट केलेले जे हे पॉइंट आहे हे तुम्ही सर्व बारकाईने पाहायचे आहेत आणि एक्झामच्या दृष्टीने हे सर्व मुद्दे आपल्यासाठी महत्वाचे आहेत. तर आत्ताच आपल्या कंबाईनचा ग्रुप बीचा रिझल्ट लागलेला आहे, तो बऱ्याच विद्यार्थ्यांचा गेलेला आहे. तरी मुलांना एक संधी म्हणून यांनी ह्या PDC एक्झामकडे पाहायला हवं आणि याच्यातून कमीत कमी पुढील एक्झाम येईपर्यंत एक पोस्ट तरी आपल्या हातात असावी. त्यासाठी तुम्ही PDCचा एक्झामचा अभ्यास करायला हवा. कारण की याच्यात जर सिलेबस जर पाहिला तर सिलेबस कमी आहे, इंग्रजी सारखा विषय यामध्ये नाहीये, त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त स्कोर करू शकता. तर पुढे जर आपण पाहिलं तर एक सेंटेन्स लिहिलेले आहे की तो विजय शाश्वत नाही, ही फसवणूक माझी खंत नाही, या अपयशावर मी निराश नाही आणि हा पराभव माझा अंत नाही. तर आपण सर्वांनी निराश न होता अपयशावर मात केली पाहिजे आणि पुढे अभ्यास चालू ठेवला पाहिजे आणि PDC एक्झाम याच्यामध्ये जास्तीत जास्त मार्क्स मिळून कमीत कमी एक पोस्ट आपण सिक्युअर केली पाहिजे. तर तुम्हाला हा व्हिडिओ ही माहिती जर आवडली असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण या टेलिग्राम चॅनलची एक लिंक दिलेली आहे आणि त्या ग्रुपमध्ये आपण ही PDF शेअर केलेली आहे. तर त्या ग्रुपवर लिंकवर जाऊन त्या ग्रुपमधून ही PDF तुम्ही डाउनलोड करू शकता. आणि हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, ही जी माहिती आवडली असेल, तुम्ही ह्या चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा चॅनल जास्तीत जास्त मित्रांना सजेस्ट करा, जेणेकरून आपण याच्यावर जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करू शकू आणि मला एक मोटिवेशन भेटेल की यापुढेही आपण हे व्हिडिओ चालू ठेवू आणि सहकारचा पूर्ण टॉपिक, पुढे बँकिंग, पुढे जो कम्प्युटर आणि माहिती तंत्रज्ञान हा जो विषय, हे सर्व आपण ह्या पुढे च्या लेक्चर सिरीजमध्ये कव्हर करणार आहोत. तर